जुन्या आणि निष्क्रिय गाड्यांचा वापर करून प्रशासन अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळ करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। वडवणीचे तहसीलदार यांच्या वाहनाचा बीड ते वडवणी प्रवासादरम्यान अपघात झाला। या घटनेनंतर उघडकीस आलेली सत्यता अधिकच धक्कादायक आहे। वडवणी तहसीलदार वैभव महेंद्रकर, विनायक दिवटे, मंगेश बुचडे आणि शेख जुनेद या गाडीमध्ये प्रवास करत होते। मात्र चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने वाहन 3 वेळा पलटी होऊन खड्ड्यात जाऊन पडले। या अपघातात चालक शेख जुनेद गंभीर जखमी झाले, तर तहसीलदार वैभव महेंद्रकर, विनायक दिवटे आणि मंगेश बुचडे यांनाही दुखापत झाली। या घटनेनंतर समोर आलेले सत्य अत्यंत गंभीर आहे, कारण ही गाडी 2 वर्षांपूर्वीच कबाड घोषित करण्यात आली होती आणि अंबेजोगाईच्या परिवहन अधिकाऱ्यांनी ती त्वरित हटवण्याचे निर्देश दिले होते। मात्र अनेकदा मागणी करूनही नवीन गाडी मिळाली नाही, त्यामुळे तहसीलदारांकडे या जुन्या गाडीचा वापर करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता। आता या अपघातानंतर प्रशासनावर टीका होत असून नवीन गाड्या खरेदी करण्याऐवजी जुन्या आणि धोकादायक गाड्यांचा वापर करून अधिकाऱ्यांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याचा आरोप केला जातोय। या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे। ऑफिस आए थे हम मीटिंग के लिए, मीटिंग करके वापस जाते वक्त राष्ट्रवादी भवन के पास डीजल की टाकी गिर गई नीचे। मैं साहब को बोला कि साहब जा नहीं सकते अपन, तो मैं बोले चलो जाएंगे, कैसा तो करके चले गए। मौला साहब गाड़ी अपनी पहले बात है, ये कुछ पूछ रहे कस क्या गिरी, मतलब कुछ भी टूट टूट के गिरने वाला है इसका, लेकिन उन्होंने बोले नहीं चलो जाएंगे बोले अपन। मैं बोला तो रास्ते में कुछ हुआ तो चुप मसले रहेंगे, मैं जाते बराबर लेटर देने वाला। मैं बोला अब अगर गाड़ी कुछ हो तो उसकी जिम्मेदार तुम रहेंगे, उन्होंने बोले हो दो बोले। म्हणजे मी काय मी आदेश मानावा लागेल ना, मला वरिष्ठांचा आदेश मला नाकारता येत नाही, आणि आपण जर नाकार दिला तर कारवाईला समोर जावं लागते आपल्याला। केवळ वरिष्ठ कारवाई पाठपुरावा मीच केलेला आहे, कळलं नाही काही अचानकपणे हे सगळं